लिसन एव्हरीवन लिसन आय हॅव अ सोल्युशन अँड ट्रस्ट मी इट्स अ गुड वन. म्हणजे या सोल्युशन सोबत ना आपण ॲक्च्युली मॅनेजमेंटला बोलू शकतो, रोल बॅक करायला लावू शकतो त्यांचा डिसिजन. सो प्लीज लिसन टू मी. अनिका, इथं काय चेष्टा चाललेली नाही, सगळ्यांच्याच मार्कांचा प्रश्न आहे. हे बघ, तुला काय वाटतंय मी जोक करते? माझं पण नाव डिफॉल्ट लिस्टमध्ये आहे ना, मला पण त्रास होतोय. सो मी स्वतःसाठी फाईट करण्याऐवजी सगळ्यांसाठी करते. कमळी, प्लीज ती काय म्हणते ते एकदा ऐकून तरी घेऊयात ना. मी म्हणते आपण ना सिग्नेचर मोमेंट करूया. म्हणजे आपण सगळे साईन करूया आणि मॅनेजमेंटला देऊया. सी, ऑफिशियल फॉर्म असतो आणि त्याच्यावर ज्यांची अटेंडन्स कमी आहे त्या सगळ्यांनी साईन करायचं. मग तो सगळ्याचे फॉर्मचा असा गठ्ठा आहे, तो मी मॅनेजमेंटला सबमिट करेल आणि मग प्रिन्सिपल सर घेतील ना डिसिजन. आय होप मॅनेजमेंट त्यांचा डिसिजन मागे घेतील. हो, हा चांगला पर्याय आहे. हो कमळे, असं केलं ना तर मॅनेजमेंटला आपला विचार करावाच लागेल. सी, ऑफकोर्स त्यांना त्यांचा डिसिजन मागे घ्यावाच लागेल. आपल्या सगळ्या युनिटी समोर त्यांना झुकावंच लागेल. ठीक आहे चालेल. अरे अनिका, पण हा फॉर्म कुठे मिळेल? ऑफिसमध्ये ऑफकोर्स. गो 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 गाईज, ऑफिसमधून कलेक्ट करा. चला लवकर. कमळे, ही माकडी अशी बोलली म्हणजे मला तर शंकाच यायली. अशी कशी सुधारली ही? नक्कीच काहीतरी सुभाष केला हिनं. मला बी तसंच वाटतंय बघ. खरं एक काम कर, जाऊन फॉर्म तर घेऊन ये, बघूया तरी काय, मग ठरवूया. जा. Come on guys, पटकन. निंगे, अगं यो फॉर्म तर बरोबर आहे आणि कायद्यात बी बसतोय. म्हणजे अनिका काय खरंच सगळ्यांचा विचार करायला लागले का काय? असू दे की मग कमळे. निंगे, जर आपण सगळ्यांनी मिळून जर ह्यो भरला की नाही तर नक्कीच प्रिन्सिपल सरांना आपलं ऐकायला लागेल. अरे वा, मग चालतंय की. यांना आपलं काम होत असेल तर काय बिघडतंय, आणि सगळ्यांचा प्रॉब्लेम बी सुटणार असेल तर चालतंय की. भरूया आपण बी. चल. ही कमळी, ह्या फॉर्म्सवर सगळ्यांच्या साईन आहेत, बट ॲज अ GS तुझी साईन रिक्वायर्ड आहे. मी कुठं GS आहे पण फॉर्मर GS तर तूच आहेस ना. आय मीन लास्ट इयर तूच GS होती, तर जोपर्यंत नवीन GS येत नाही रिस्पॉन्सिबिलिटी तुझीच आहे. दॅट्स हाऊ इट वर्क्स. कमळे ऐक ना, प्लीज साईन करून टाक. तसंही तुझ्या साईनला वजन आहे. हो कमळे, तू सही केलीस ना, प्रिन्सिपल सर जास्त सिरियसली घेतील. करून टाक सही. व्हॉट हॅपन? तू साईन करायला घाबरतीयस का? आय थॉट तू तर काय म्हणजे फाईट करते राईट्ससाठी. मग आता का घाबरतीयस? मी काय घाबरलेलो नाही. खरं GS नसताना स्वतःला GS समजणं हे मला चुकीचं वाटतंय. ओ कम ऑन, बिग डील. सगळ्यांसाठी तर GS तूच आहेस ना. व्हॉट से एव्हरीवन, GS कोण आहे? प्लीज कर साईन. ठीक आहे. मी सही केल्यामुळे सगळ्यांनाच न्याय मिळणार असेल तर काय हरकत आहे, करतो मी. रेणुका, थँक्यू कमळे. धर, चल, मला शाळेला जायला उशीर होतो. आईकडे लक्ष दे. बंड्याला बी कामावर जायचं. बाय बाय.
राजन, तुला माहिती यातले बरेचसे दागिने मी जेव्हा महाजनांची सून म्हणून आले ना, तेव्हा तुझ्या आजींनी माझ्या स्वाधीन केले होते. आपल्या घराण्याची परंपरा आहे, म्हणजे महाजनांच्या घरामध्ये दागिन्यांची अशी एक छान परंपरा आहे. प्रत्येक पिढीतली सासू आपल्या सुनेसाठी काहीतरी नवीन खास दागिना करते आणि मग या परंपरेमध्ये त्याची भर पडते. मी सुद्धा माझ्या सुनेसाठी कौतुकाने हे दागिने केले होते, पण गौरीची आणि माझी भेटच नाही झाली. मी तिला देऊच नाही शकले हे दागिने. माझ्या नशिबातच नव्हतं ते. आई, अगं काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तू उगाच स्वतःला दोष नको देऊस प्लीज. नाही, दोष नाही देत, ते सगळं कळतंय मला, पण वळत नाहीये रे. मन मानायलाच तयार नाहीये. आजही वाटतंय अचानक गौरी या दारातून येईल आतमध्ये, माझ्या मोठ्या नातीला बरोबर घेऊन, आणि मग मी हे दागिने माझ्या हाताने तिच्या ओटीत घालले. बाप रे, म्हातारी कसली आतल्या गाठीची आहे. आजपर्यंत हे दागिने कधीच तिने बाहेर काढले नव्हते. आत्ता दाखवतीये आगाऊ कुठची. ती दागिने घेऊन बसले ही, आणि जी सून जिवंतच नाहीये तिच्यासाठी वाट बघून तिला देण्याचा प्लॅन करते ही थेरडी. अगं, या दागिन्यांसाठी माझा जीव किती तळमळतोय दिसत नाही का. आगाऊ. इथे उभं राहून काय करते? तुझं काय इथे, तू काय करतेस इकडे? जा ना. हेच मी तुला विचारले. हळू बोल, की जातेस कशा? टोकावून काय बघतेस ते विचारते तुला. ये ये बघ. आजच सोनाराकडून छान झळाळी देऊन आणलेत. सुंदर दिसतात की नाही? पण आई, हे एवढे सगळे दागिने आपण घरात ठेवतोय, मला थोडीशी रिस्क वाटते का? अरे, म्हणून तर तुला आत्ता इथे बोलवलंय मी. हे घरात ठेवायचेच नाही आहेत. मी ना आपल्या बँकेत जो छोटा लॉकर होता तो बंद करून मोठा लॉकर घेतलाय. त्यामुळे तू आता बँकेत जाऊन हे सगळे दागिने त्या मोठ्या लॉकरमध्ये ठेवून ये. बरं. योग्य वेळी मी ते योग्य व्यक्तीच्या हातात देईन. बरं.